नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल एवढी तेजी झाल्यानंतर आज मार्केटमध्ये थोडं मंदावणारच. जसा एखादा मोठा कार्यक्रम झाला की दमणूक होते, दुसऱ्या दिवशीचा दिवस तसाच जातो. किंवा गोडाधोडाचं जेवण झाल्यानंतर सुस्ती येते, तसं आज सुस्तावलेलं मार्केट होतं. फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की सोमवारी मार्केटला सुट्टी नाही. सोमवारी मार्केट आहे. उलट सोमवारी मार्केटमध्ये 3 कंपन्यांचं लिस्टिंग होईल. 3 कंपन्यांच्या शेअर्सचं. एक बजाज हाऊसिंग फायनान्सचं लिस्टिंग होईल, एक क्रॉसचं लिस्टिंग होईल आणि एक टोलिन टायर या कंपनीचं लिस्टिंग सोमवारी आहे. त्यामुळे आपण जे शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवसाची सुट्टी मिळेल ओळीने असं धरलं होतं, तसं नाही आहे. त्यामुळे सावध रहा. सोमवारी नेहमीसारखं मार्केट असेल. IRCTCमध्ये LICने स्टेक वाढवलाय. पूर्वी 2% स्टेक होता, आता त्यांचा स्टेक 9% केलाय त्यांनी. महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड यांनी 110 रुपये डिव्हिडंड दिलाय आणि त्याची रेकॉर्ड डेट 25 सप्टेंबर ही आहे. रिट्स RITES याने एकास एक बोनस जाहीर केलाय. 5 रुपये लाभांश देणार असंही पूर्वी सांगितलंय. त्याची एक्स डेट 20 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर रेकॉर्ड डेट असेल. इंटेलेक्ट डिझाईन एरिना यांनी ई-मार्च हा एक प्लॅटफॉर्म लॉन्च केला. आज पतंजली फूड्समध्ये 1.17 कोटी शेअर्सचा मोठा ट्रेड झाला. 2,215 कोटी रुपये त्यांना मिळाले. आज सनोफीचं लिस्टिंग व्हायचं होतं. सनोफी कंझ्युमर हेल्थकेअर याचं लिस्टिंग व्हायचं होतं. ते 4,670 रुपयाला लिस्टिंग झालं आणि 4,903 रुपयापर्यंत हा शेअर गेला होता. ज्यांच्याकडे जे शेअर होते सनोफीचे त्यांना या नवीन कंपनीचे शेअर मिळाले होते. गोल्डियम इंटरनॅशनल ही कंपनी लॅब ग्रोन डायमंड्स विकते. तर ज्या वेळेला सोनं, डायमंड, ज्वेलरी मधल्या शेअरमध्ये तेजी असेल त्यावेळेला गोल्डियम इंटरनॅशनलचा सुद्धा विचार करावा. HPL इलेक्ट्रिक या कंपनीला 143 कोटीची ऑर्डर मिळाली. नजारा टेक्नॉलॉजीने मूनशाईनमध्ये 47.7% स्टेक खरेदी केला आणि 982 कोटी रुपये गुंतवणार असं सांगितलं. मूनशाईनचा एक पोकरबाजी हा प्लॅटफॉर्म आहे. मूनशाईन ही पोकरबाजीची मालक आहेत आणि कंपनी त्यांचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करते आहे. पुन्हा क्रूड वाढायला सुरुवात झाली आहे. 70च्याही खाली गेलं होतं तर क्रूड 72-73 पर्यंत आलाय. कारण गल्फ आणि मेक्सिकोमध्ये सप्लाय कॉन्स्ट्रेंट्स आहेत. म्हणजे पुरवठ्यामध्ये अडचणी येत आहेत, म्हणून क्रूडचा भाव पुन्हा वाढू लागला आहे.
ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स यांना ट्रान्सफॉर्मरच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी 114 कोटीची ऑर्डर राजस्थान राज्य विद्युत प्रसारक मंडळाकडून मिळाली. RVNLला सुद्धा 19.69 कोटीची ऑर्डर मिळाली. मॅक्स हेल्थकेअरने JP हेल्थकेअर यांचा 64% स्टेक घेणार असं सांगितलं. ही लक्षद्वीप ग्रुपकडून हा स्टेक ते घेणार आहेत. आज काही बातम्या होत्या, काही शेअर तेजीत होते. ग्रॅन्युअल्सच्या अडचणीमुळे ग्रॅन्युअल्सचा शेअर मंदीत गेला होता. बजाज फायनान्सचा शेअर वाढत होता, कारण बजाज हाऊसिंगचं सोमवारी लिस्टिंग होणार आहे म्हणून. पण तुम्हाला एक घटना सांगते. मला सनोफीचे शेअर काल मी माझं जिथे अकाउंट आहे तिथे मेल टाकली होती की माझ्याजवळ डीमॅट अकाउंटला सनोफीचे शेअर आहेत, पण सनोफी कंझ्युमर हेल्थकेअरचे शेअर मला मिळालेले नाहीत. मला जुलैमध्ये त्याची मेल आली होती. कालही मेल आली की तुमच्या 5 शेअरला दुसरे 5 शेअर मिळतील, म्हणजे एकास एक या प्रमाणात तुम्हाला शेअर मिळतील. तर ते शेअर मिळाले नाहीत. त्याचप्रमाणे म्हणून मी का शेअर मिळाले नाहीत म्हणून आज सकाळी पुष्कळ वेळ फोन केला आणि शेवटी मेलसुद्धा केली. तर मेललाही काहीही उत्तर आलं नाही. आणि त्याचप्रमाणे आता आज नशिबाने तो शेअर वाढलेला आहे म्हणून मी ते शेअर विकू शकले नाही. तर असं मी मेल टाकून ठेवली आहे. पण सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपल्या ब्रोकरकडे अशा तक्रारी टाकल्या पाहिजे. मी सुद्धा तक्रार टाकली आहे. काय उत्तर येतं ते बघू. की आज मला ते शेअर विकता आले नाहीत कारण तुम्ही माझ्या अकाउंटला ते शेअर दिले नाहीत म्हणून. आणि रेकॉर्ड डेटच्या आधी माझ्याजवळ शेअर होते. तर जर शेअरचा भाव पडला, मार्केटमध्ये अचानक मंदी आली, ज्या वेळेला तुम्ही शेअर माझ्या अकाउंटला टाकाल त्यावेळेला जर भाव पडला असला तर हा जो तोटा होतो त्या तोट्याला जबाबदार कोण? ही अकाउंटेबिलिटी कोणाची? अशी तुम्ही सुद्धा तुमच्या बाबतीत काही घडलं तर प्रत्येक वेळेला ब्रोकरकडे मेल टाकली पाहिजे, म्हणजे सेबी कधी ना कधी अशा गोष्टींचा विचार करेल. म्हणजे मी इन्व्हेस्टर फोरमला सुद्धा ही मेल टाकणार आहे की वेळेवर आमच्या अकाउंटला शेअर आले पाहिजेत तरच आम्ही विकू शकतो, नाहीतर आम्ही विकू शकणार नाही. तर पाहूया काय होत आहे. तुमच्या बाबतीत काही तसं झालं तरी तुम्ही तक्रार लेखी करून ठेवा, म्हणजे त्याची नोंद आपल्याजवळ राहते की आमच्या वेळेला असं झालं होतं आणि आम्ही अशी अशी मेल पाठवली होती. म्हणजे तक्रारीला दादसुद्धा मागता येते आणि बऱ्याच लोकांच्या तक्रारी अशा गेल्या तर त्याच्यावर उपायसुद्धा होऊ शकतो. सोमवारी मार्केट आहे, तर आता आपली भेट सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.